नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आणि पालकांनो, बाळांनो, आज 3 वाजता तुमची पीसीएम ची आन्सर की रिलीज झाली. ठीक आहे. त्यानंतर मला सतत कॉल आणि मेसेजेस येत आहे की सर आमचे इतके मार्क्स आले, आमचे किती पर्सेंटाइल येईल आणि त्या पर्सेंटाइल वरती आमचं ऍडमिशन होणार का नाही होणार. ठीक आहे. हा कंटिन्युअस हेच डाऊट्स येत आहे, त्याविषयी आज आपल्याला बोलायचंय. बाळांनो, प्लीज व्हिडिओला पूर्ण बघा, मध्ये स्किप नका करू आणि तुमचे किती मार्क्स आले प्लीज कॉमेंट सेक्शन मध्ये मला सांगा. प्रत्येक विद्यार्थी त्याचे मार्क्स आणि त्याची शिफ्ट नक्कीच कॉमेंट करेल बाळांनो, जेणेकरून आपण त्याचे पर्सेंटाइल त्याला रिप्लाय करू शकतो. ठीक आहे. प्रत्येक विद्यार्थी कमेंट करेल, मी ट्राय करेल मॅक्झिमम विद्यार्थ्यांना रिप्लाय करण्याचा. ठीक आहे. चला बघूया आपण एमएसटी सीटी 2026 चे मार्क्स वर्सेस पर्सेंटाइल. ठीक आहे. पण त्याआधी चॅनलला सबस्क्राईब करा. आता तुमची काउन्सिलिंग सुरू होते बाळांनो. जोपर्यंत तुमचं स्पॉट राऊंड, जोपर्यंत ऍडमिशन निघून जात, लास्ट राऊंड पर्यंत मी तुमच्या सोबत असणार आहे प्रत्येक क्षणी. आता दर दिवशी 1 ते 2 व्हिडिओज येणार आहे, म्हणून चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि व्हॉट्सअप ग्रुपला जॉईन करा. कॅप राऊंड काउन्सिलिंगच्या संदर्भात सगळे अपडेट्स तुम्हाला व्हॉट्सअप ग्रुपला दिले जातील. फुल होईल त्याआधी जॉईन करा. बघूया एमएसटी सीटी 2026 चं मार्क्स वर्सेस पर्सेंटाइल बाळांनो. ठीक आहे. पहिली गोष्ट तुम्हाला समजून घ्यावं लागेल. फॉर एक्झाम्पल, हे एक एक्झाम्पल आहे. ठीक आहे. याला ऍक्च्युअली नका समजून घेऊ. ठीक आहे. फॉर एक्झाम्पल 11 एप्रिलची शिफ्ट 1 आहे. शिफ्ट 1 बाळांनो तुमची इझी टू मॉडरेट आहे आणि शिफ्ट 2 तुमची काय बाळांनो, मॉडरेट टू इझी आहे. फॉर एक्झाम्पल ही म्हणजे मॉडरेट इझी झाली तुमची बेसिकली आणि ही तुमची मॉडरेट झाली है ना, कंपॅरेटिव्हली. ठीक आहे. किंवा ही तुम्ही मॉडरेट कन्सिडर करा, ही टफ करा. जर तुम्ही कोणत्याही गोष्टीला इझी म्हणताय तर कोणत्या ना कोणत्या गोष्टीला तुम्ही रेफरन्स घेताय, है की नाही. आता समजा शिफ्ट 2 ला शिफ्ट 1 चा रेफरन्स घेतला मी, म्हणजे शिफ्ट 2 च्या कम्पेअर टू शिफ्ट 1 तुमची काय होती, इझी होती. शिफ्ट 2 तुमची शिफ्ट 1 च्या कम्पेअर टू काय होती, मॉडरेट होती. समजलं बेसिकली. आता बघा बाळांनो, पर्सेंटाइलचं लॉजिक कसं असतं. फॉर एक्झाम्पल तुमचे 160 मार्क आले मॉडरेट शिफ्ट मध्ये. ठीक आहे. 160 ला फॉर एक्झाम्पल तुमचे 99 पर्सेंटाइल येतात है ना. आता एक्झॅक्ट किती येतील मी तुम्हाला सांगेल, पण हे लॉजिक समजणं गरजेचं आहे. 160 मार्काला तुमचे 99 पर्सेंटाइल येतात. आता समजा टफ पेपर मध्ये सुद्धा 160 मार्क आले है ना, त्या जागेवर तुमचे 99.5 होऊन जातील बाळांनो, पर्सेंटाइल तुमचे वाढून जातील. आता तुम्ही म्हणणार आम्ही लकी आहेत. बाळांनो तुम्ही लकी नाही आहेत, तुम्ही टफ पेपर होता तुमचा, टफ पेपर मध्ये सुद्धा तुम्ही 160 मार्क स्कोर केले, म्हणजे तुम्ही जास्त हुशार आहेत असं कन्सिडर होतं. ठीक आहे. त्याच जागेवर जर तुमचा पेपर इझी असेल, तुम्ही 160 मार्क स्कोर केले, तर तुमची इथं 98.5 बनतील. तुम्ही म्हणणार की इथं 98.5 आणि इथं 99.5 एवढा फरक का झाला. एवढा फरक यासाठी झाला बाळांनो, ही शिफ्ट टफ होती, सगळ्यात जास्त टफ होती. ठीक आहे. तरी या शिफ्ट मध्ये 160 मार्क आले. तुमची शिफ्ट खूपच इझी होती, तरी तुम्ही 160च मार्क स्कोर करू शकले, म्हणून तुमचे तिथं पर्सेंटाइल कमी होतात. आता शिफ्ट कोणती शिफ्ट इझी, कोणती शिफ्ट डिफिकल्ट, हे कोण डिसाईड करतं बाळांनो, हे डिसाईड करतं शिफ्टचा टॉपर है ना. फॉर एक्झाम्पल आता शिफ्ट मध्ये फॉर एक्झाम्पल 100 स्टुडंट बसले होते तुमचे. ठीक आहे. 11 एप्रिलच्या शिफ्ट 1 मध्ये फॉर एक्झाम्पल 100 पैकी हायेस्ट लागला 160चा है ना, म्हणजे मॅक्झिमम विद्यार्थ्यांना 155 160 असे मार्क आहेत. त्याच जागेवर शिफ्ट 2 मध्ये 100 विद्यार्थी बसले होते, त्यांचा टॉपर आला 170चा, म्हणजे मॅक्झिमम विद्यार्थ्यांना 165 166 170 असे मार्क होते. म्हणजे ही शिफ्ट काय झाली बाळांनो, इझी झाली, कारण जास्त स्कोर आलेला आहे. गोष्ट एकाचा स्कोर नाही कन्सिडर करत, मॅक्झिमम विद्यार्थ्यांचा है ना. तरी फॉर एक्झाम्पल आता 3 विद्यार्थी आहेत, अमर अकबर अंथनी, 3 विद्यार्थी आहेत. तिघांचे किती आले, 160 मार्क आले बरोबर. तिघांचे 160 आले. इझी वाल्याचे इथे 98.5 येतील, इथे याचे 99 येतील, याचे इथे 99.5 लागतील. ठीक आहे. थोडाफार व्हॅरिएशन होतं. आता एवढा हाय पर्सेंटाईलला थोडंफार व्हॅरिएशन होतं. जेव्हा तुम्ही 70-80च्या रेंजमध्ये येतात तिथं 4-5 पर्सेंटाईलचं व्हेरिएशन होतं. आता आपण एक्झॅक्ट किती मार्क्स होते, किती पर्सेंटाईल येणार आहे त्याच्यावरती बोलूया बाळांनो. ठीक आहे. पण त्याआधी एक महत्वाची गोष्ट, आज आपण सगळे एमएसटी सीईटीचे पेपर संपलेत, म्हणून आज आपण पर्सनल काउन्सिलिंगची बॅच लॉन्च केलेली आहे बाळांनो. मागच्या 8 वर्षापासून ही बॅच लॉन्च होते. सगळ्यात पहिले युट्यूब वरती लॉन्च करणार आम्ही होतो. ठीक आहे. पर्सनल काउन्सिलिंगची बॅच, ज्याच्यामध्ये बाळांनो तुम्हाला डॉक्युमेंटेशन पासून तर तुम्हाला स्पॉट राऊंड पर्यंत, फीस पर्यंत प्रत्येक गोष्टीबद्दल गाईड केलं जातं. डॉक्युमेंटेशन, व्हेरिफिकेशन सगळ्या गोष्टी आपण करतो. ठीक आहे. ऑप्शन फॉर्म फिलिंग, कॅप राऊंड 2, कॅप राऊंड 3. ठीक आहे. फ्रीज फ्लोट काय असतं, कसं तुम्हाला डिसिजन घ्यायचंय. ठीक आहे. स्पॉट राऊंड मध्ये 70 पर्सेंटाईलला सुद्धा सीओईपी भेटलेलं आहे. ठीक आहे. का रे बाळांनो, हे फक्त प्रॉपर पर्सनल काउन्सिलिंगमुळे. ठीक आहे. इन्स्टिट्यूट लेवल राऊंड, मॅनेजमेंट लेवल राऊंड, स्कॉलरशिप वगैरे सगळ्या गोष्टींबद्दल तुम्हाला गाईड केलं जातं. स्कॉलरशिप बद्दल बोलायचं झालं बाळांनो, 4 लाख रुपये फीज होती कॉलेजची. आपण व्यवस्थित त्यांना गव्हर्नमेंट स्कॉलरशिप सजेस्ट केला, त्याची फीज 0 होऊन गेली बाळांनो. या सगळ्या गोष्टी तुम्हाला पर्सनल काउन्सिलिंग मध्ये सांगितल्या जातात. तुम्हाला एक पर्सनल काउन्सिलर असाइन होतो न्यूटन एज्युकेटरचा. ठीक आहे. तो पर्सनल काउन्सिलर तुमचं जोपर्यंत ऍडमिशन होत नाही तोपर्यंत तुमच्या सोबत असतो बाळांनो. ठीक आहे. किंवा सोबत असते. ठीक आहे.
कधी काही डाऊट आला तुम्ही त्यांना कॉल करा, मेसेज करा, तुमच्यासाठी ते अवेलेबल असतील. ते पर्सनल काउन्सिलर तुमची कॉलेज लिस्ट बनवतील बाळांनो. तुमची किती पर्सेंटाईल, कोणती कॅटेगरी आहे, कोणत्या सिटीमध्ये ऍडमिशन पाहिजे, कोणत्या ब्रांचमध्ये पाहिजे, पूर्ण तुमचा डेटा अनालिसिस करून प्रत्येक कॉलेजमध्ये चेक केलं जातं कुठं तुमचं ऍडमिशन होणार आहे, जेणेकरून तुमचे लो मार्क्स तरी असले बाळांनो तरी तुम्हाला एक टॉप कॉलेजमध्ये ऍडमिशन भेटलं पाहिजे. आणि मी तुम्हाला सांगतो बाळांनो 60-70 मार्क्सला सुद्धा टॉप कॉलेजमध्ये ऍडमिशन भेटू शकतं, ते पण टेक ब्रांचेसमध्ये, CSIT सारख्या ब्रांचेसमध्ये शक्य आहे. तुम्ही लास्ट इयरचे रिझल्ट बघा. ठीक आहे, आता तुमचं एक गोष्ट सांगतो, आता फक्त तुमचं 50% काम झालेलं आहे बाळांनो. 50% काम अजूनही बाकी आहे. 50% काम होतं तुमचं एक्झाम देणं, आता आन्सर की चेक करणं, रिझल्टचा वाट पाहणं, हे आहे 50% काम. 50% काम काय बाळांनो, प्रॉपर डॉक्युमेंटेशन करून एक योग्य कॉलेज लिस्ट बनवणं, प्रॉपर कॉलेज राऊंड खेळणं, त्यानंतर एक चांगल्या कॉलेजमध्ये जाणं, हे तुमचं 50% काम बाकी आहे. जर तुमचे लो पर्सेंटाईल जरी असतील ना बाळांनो, फक्त 50% काम झालेलं आहे, 50% काम बाकी आहे. या 50%ला व्यवस्थित करा, काउन्सिलरच्या हेल्पने करा, 99% टॉप कॉलेजमध्ये जाणार. जर तुमचे हाय पर्सेंटाईल आले असतील खूप कॉन्फिडन्स नका ठेवू, अजून पण 50% काम बाकी आहे. कारण बेस्ट कॉलेज लिस्ट म्हणजेच बेस्ट कॉलेज बाळांनो. या गोष्टीला तुम्हाला समजून घ्यावं लागेल. ठीक आहे, नक्कीच एनरोल करा. तुमच्या आयुष्याचा प्रश्न आहे. ठीक आहे, या क्षणी जर योग्य कॉलेज भेटलं बाळांनो, 4 वर्ष चांगले निघतील, 4 वर्षानंतर प्लेसमेंट चांगली भेटेल, है ना. या गोष्टीचा विचार करा. चला आता आपण मार्क्स वर्सेस पर्सेंटाईल बोलूया बाळांनो. सगळ्यात आपण सुरू करूया 180 मार्कांपासून. ठीक आहे, आता मी तुम्हाला एक गोष्ट सांगतो, एवढं झाल्यानंतर अजून एक गोष्ट तुमच्यासोबत शेअर करायची, मार्क्स वर्सेस पर्सेंटाईलच्या रिलेटेडच. ठीक आहे, खूप शॉकिंग गोष्ट आहे. जर 180 प्लस तुम्ही मार्क आणतात बाळांनो, तुम्ही आरामात 99.8 प्लस पर्सेंटाईल घेऊन येणार. ठीक आहे, आता इझी मध्ये थोडेसे अजून कमी होतील, टफ मध्ये थोडेसे वाढतील बाळांनो. ठीक आहे, इझी आणि टफचं पण बोलूया आपण. पहिला मी तुम्हाला ऍव्हरेज मार्क्स वर्सेस पर्सेंटाईल सांगू इच्छितो. 180 प्लस मार्क्स स्कोर केले तुम्ही 99.8 प्लस पर्सेंटाईल स्कोर करणार. 160 ते 180च्या दरम्यान जर तुमचा स्कोर आला बाळांनो, 99 प्लस पर्सेंटाईल तुम्ही स्कोर करणार. 140 ते 160च्या दरम्यान जर तुम्ही स्कोर केला बाळांनो, तुम्ही आरामात 98 पर्सेंटाईल ऍट एनी कॉस्ट तुम्ही 98 पर्सेंटाईल क्रॉस करणार. 40च्या दरम्यान जर स्कोर करताय तुम्ही आरामात इथं 96 प्लस पर्सेंटाईल स्कोर करणार. ठीक आहे, आता इथं ब्रॅकेट्स मोठे होत चालले आहेत, मी छोट्या ब्रॅकेट्स मध्ये तुम्हाला सांगतो. जर 120 ते 130च्या दरम्यान जर तुम्ही स्कोर केला तर तुम्ही इथं 96 पर्सेंटाईल स्कोर करणार बाळांनो. आणि 130 ते 140च्या दरम्यान स्कोर केला इथं तुम्ही 97 प्लस पर्सेंटाईल स्कोर करणार. ठीक आहे, त्याच जागेवर 100 ते 120च्या दरम्यान जर स्कोर असेल, इथं पण थोडे ब्रॅकेट्स तुमचे वाढलेले आहेत बाळांनो. मी इथं वेगळ्या ब्रॅकेट्समध्ये इथं तुम्हाला लिहितोय तुमच्यासाठी. जर तुम्ही 100 ते 110च्या दरम्यान जर स्कोर करताय तर तुम्ही आरामात इथं 94 प्लस पर्सेंटाईल स्कोर करणार बाळांनो. आणि 110 ते 120च्या दरम्यान जर तुमचा स्कोर येतोय बाळांनो तर इथं तुम्ही 95 प्लस पर्सेंटाईल स्कोर करणार. ठीक आहे, हे थोडेसे स्मॉलर ब्रॅकेटमध्ये मी तुम्हाला सांगितलेले, इथं थोडेसे लार्जर ब्रॅकेट माझ्याकडनं टाईप झालेले आहेत. ठीक आहे, पण हे स्मॉलर ब्रॅकेट्समध्ये तुम्हाला समजले असेल गोष्ट. ठीक आहे, आता 90 ते 100च्या दरम्यान बाळांनो. ठीक आहे, 90 ते 100च्या दरम्यान पण 2 फॅक्टर्स येतात बाळांनो. 90 ते 95 पर्यंत किती येतील आणि 95 ते 100 पर्यंत किती येतील, कारण लोअर पर्सेंटाईल मध्ये थोडेसे ब्रॅकेट्स कमी होत चालतात. ठीक आहे, आता 90 ते 95 जर तुमचा स्कोर असेल बाळांनो, ठीक आहे, आरामात तुम्ही 91 प्लस पर्सेंटाईल स्कोर करणार. आणि त्याच जागेवर जर तुमचा 95 ते 100च्या दरम्यान स्कोर असेल बाळांनो, तुम्ही 92 प्लस पर्सेंटाईल स्कोर करणार. ठीक आहे, इझी आणि टफचं मी तुम्हाला सांगतोय, सगळं गणित सांगतोय, पण एवढं समजलं तुम्हाला है ना. मी छोटे छोटे ब्रॅकेट्स अजून तुमच्यासाठी क्रिएट करून देतोय. ठीक आहे, फॉर एक्झाम्पल जर तुमचे 85 ते 90च्या दरम्यान स्कोर असेल, ठीक आहे, मी अजून स्पेसिफिक जाण्याचा प्रयत्न करतोय. ठीक आहे, 85 ते 90च्या दरम्यान जर तुमचा स्कोर असेल बाळांनो, 87 प्लस पर्सेंटाईल तुम्ही आरामात स्कोर करणार. ठीक आहे, त्याच जागेवर जर तुमचा स्कोर 75 ते 85च्या दरम्यान असेल, 75 ते 85च्या दरम्यान, तर तुमचे 72 प्लस पर्सेंटाईल इथे येतील बाळांनो. आता तुम्ही म्हणणार की या रेंजमध्ये एवढे पर्सेंटाईल ड्रॉप का झालेला आहे? या रेंजमध्ये पर्सेंटाईल ड्रॉप यासाठी झालाय बाळांनो, सगळ्यात जास्त विद्यार्थ्यांना इथे या रेंजमध्ये मार्क्स येतात. 75 ते 85च्या दरम्यान खूप जास्त विद्यार्थी असतात, 75 ते 90च्या दरम्यान खूप जास्त विद्यार्थी असतात, 60 ते 80च्या दरम्यान खूप जास्त विद्यार्थी असतात. इथं पर्सेंटाईलचा ड्रॉप खूप जास्त होतो बाळांनो. गोष्ट समजते तुम्हाला? यकीन नाही होणार, तुम्ही लास्ट इयरचे पर्सेंटाईल चेक करू शकता. ठीक आहे, त्यानंतर अजून छोटा ब्रॅकेट जर कन्सिडर केला, 60 ते 75च्या दरम्यान जर तुमचा स्कोर असेल बाळांनो, तुम्ही आरामात इथं 55 प्लस पर्सेंटाईल स्कोर करणार बाळांनो. ठीक आहे, आता 55 ते 72 मध्ये तुमचे काही पर्सेंटाईल येऊ शकतात. मिनिमम मी 55 सांगतोय, 55 ते 72 मध्ये काही येऊ शकतात. डिपेंड ऑन युअर डिफिकल्टी लेवल, डिपेंड ऑन युअर नंबर ऑफ स्टुडंट्स अपियर्ड इन युअर शिफ्ट. ठीक आहे, त्यानंतर बाळांनो जर तुमचा स्कोर 40 ते 60च्या दरम्यान असेल तर तुम्ही आरामात इथं 50 प्लस पर्सेंटाईल स्कोर करा. आता तुम्ही म्हणणार इथं तुम्ही 55 बोलले आणि इथं तुम्ही 50 बोलले बाळांनो, तोच तर डिफरन्स आहे. सगळ्यात जास्त विद्यार्थी या सेक्शन मध्ये अपियर होतात, म्हणून यांचे पर्सेंटाईल थोडेसे जास्त असतात. या सेक्शन मध्ये अफेक्ट होऊन जातो बेसिकली. ठीक आहे,
त्यानंतर जर तुमची 30 ते 40च्या दरम्यान असतील बाळांनो, तुमच्या आरामात इथे 40+ पर्सेंटाईल स्कोर होतात. 30च्या खाली असतील तर तुमचे 40च्या खाली पर्सेंटाईल येतील बाळांनो. तर हे मार्क्स वर्सेस पर्सेंटाईल होता. हा थोडंसं मी टॅब्युलर फॉर्म मध्ये नाही लिहिलं, कारण व्हिडिओ जेव्हा मी बनवायचा विचार केला होता तेव्हा मी विचार केला होता की मोठे मोठे ब्रॅकेट सांगून मोकळं होईल, ठीक आहे. पण मला वाटलं की आता स्पेसिफिक गेलं पाहिजे, ठीक आहे. आता सगळ्यात महत्वाची गोष्ट बाळांनो, ठीक आहे, सगळ्यात महत्वाची गोष्ट, इझी आणि टफ मध्ये कसं काय व्हॅरी होईल. इझी आणि टफ मध्ये बाळांनो शिफ्टच्या डिफिकल्टी लेवलनुसार व्हॅरी होईल. आता मी युट्यूब वरती बघतोय बाळांनो, भरपूर युट्यूबर्सने शिफ्ट वाईज मार्क्स वर्सेस पर्सेंटाईल टाकलेलं आहे, ठीक आहे. आतापर्यंत काय डेटा आहे तुमच्याकडे? 3 वाजता अँसर की आलेली आहे, 3 वाजता अँसर की आली. आता आम्ही सगळ्या स्टुडंटचा डेटा कलेक्ट करतोय, ठीक आहे, की कोणाचे किती मार्क्स आले, कोणत्या शिफ्टचा किती टॉपर निघाला. हा डेटा कलेक्ट करायला कमीत कमी 12 ते 15 तास लागतील. त्यानंतर तो डेटा माझ्याकडे येईल, प्रत्येक युट्यूबरकडे येईल तो डेटा. कोणत्या शिफ्टचा टॉपर कितीचा निघाला. जर जास्तचा निघाला म्हणजे शिफ्ट इझी होती, कमीचा निघाला म्हणजे शिफ्ट डिफिकल्ट होती. मग काही युट्यूबर्स ते कसं काय सांगितलं तुम्हाला की ही शिफ्ट इझी होती, ही शिफ्ट डिफिकल्ट होती? फक्त विद्यार्थ्यांनी सांगितलं आणि तुम्ही ऐकून घेतलं आणि ते अपलोड करून दिलं. हे चुकीचं आहे ना. आपल्याला शिफ्टची डिफिकल्टी लेवल केव्हा समजेल? जेव्हा प्रत्येक विद्यार्थी त्याचा स्कोर आम्हाला सांगेल. हा, जर 100 विद्यार्थ्यांनी आम्हाला स्कोर सांगितला, ठीक आहे, शिफ्ट 1च्या विद्यार्थ्यांनी, 11 एप्रिलच्या शिफ्ट 1च्या विद्यार्थ्यांनी, जर 100 विद्यार्थ्यांमध्ये याचा हायेस्ट निघाला 172चा निघालेला आहे बाबा, है ना. शिफ्ट 2 मध्ये 140चाच निघाला. आम्ही म्हणू शिफ्ट 2 डिफिकल्ट आहे. काहीतरी डेटा आहे माझ्याकडे, त्यानुसार मी तुम्हाला सांगेल. का फक्त उठायचा युट्यूबवरती व्हिडिओ बनवून द्यायचे की विद्यार्थ्याने सांगितलं इझी होती तर इझी सांगून देतो मी? बरेच युट्यूबर्सचे व्हिडिओ बघितले मी, मार्क्स वर्सेस पर्सेंटाईल शिफ्ट वाईज, ही शिफ्ट इझी होती, ही शिफ्ट. अरे तुम्हाला काय माहिती ही शिफ्ट इझी होती का डिफिकल्ट होती? फक्त तुम्ही युट्यूबवरती विद्यार्थ्यांनी सांगितलं किंवा टीचरने अनालिसिस केला पेपरचा की ही शिफ्ट डिफिकल्ट होती म्हणून डिफिकल्ट झाली. नाही, तुम्हाला विद्यार्थ्याचा स्कोर बघावा लागेल. त्या शिफ्टमध्ये टॉपर कितीचा निघाला. टॉपर जास्तचा निघालाय म्हणजे शिफ्ट इझी होती, टॉपर कमीचा निघालाय म्हणजे शिफ्ट डिफिकल्ट होती. तर हा डेटा माझ्याकडे उद्या सकाळपर्यंत येऊन लागेल बाळांनो. उद्या सकाळी परत एक शिफ्ट वाईज मार्क्स वर्सेस पर्सेंटाईलचा एक व्हिडिओ तुमचा येणार आहे. थोडासा वेळ द्या, ऍक्युरेट गोष्टी सांगेल, काही सांगून मोकळं नाही होणार, ठीक आहे. विश्वास ठेवा माझ्यावरती. आणि बाळांनो, पर्सनल काउन्सिलिंगची बॅच लवकरात लवकर फिल होऊन जाते, ठीक आहे. त्यासाठी तुम्ही लवकरात लवकर एनरोल करा, ठीक आहे. मी गॅरंटी देतो, लो स्कोर वरती सुद्धा मी गॅरंटी देतो तुम्हाला एक बेस्ट कॉलेज काढण्याचा बाळांनो, ठीक आहे. लास्ट इयरचे रिझल्ट तुम्ही चेक करू शकता. 60-70 मार्कांवरती महाराष्ट्राच्या टॉप 10 कॉलेजेसमध्ये CSIT ब्रांचेसमध्ये बाळांनो तुम्ही पण जाणार, या गोष्टीची मी तुम्हाला खात्री देतो. नक्कीच एनरोल करा, ठीक आहे. मागच्या 8 वर्षापासून बाळांनो 18,000 पेक्षा जास्त विद्यार्थ्यांना पर्सनल काउन्सिलिंग दिलेली आहे. 1 लाख पेक्षा जास्त विद्यार्थ्यांना मेंटर केलेले आहे, 1 लाख पेक्षा जास्त विद्यार्थ्यांना, ठीक आहे. या गोष्टीला तुम्ही ट्रस्ट करा, सगळ्या गोष्टी व्हेरीफाय करा, त्यानंतर नक्कीच एनरोल करा बाळांनो. व्हॉट्सअप ग्रुपला जॉईन करा, ठीक आहे. चॅनलला सबस्क्राईब करा. तुमच्या आयुष्याचा प्रश्न इथं चूक नका करू, ठीक आहे. भेटूया नंतरच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय, टेक केअर, थँक्यू.